हा चिरंजीव, इफ यू परवानगी गिव, आय गिव्ह सल्ला टू प्रसाद. तात्या, तुम्हाला जो सल्ला द्यायचा ना तो द्या, पण फक्त मराठीत द्या. काय म्हणजे आम्हाला कळेल आणि तुम्हालाही कळेल नक्की काय सल्ला दिला. कळलं. तुमचा इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे, मी सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह म्हणजे सोडवतो. तुम्ही त्या पक्याला हप्ता द्या. काय तात्या, एवढं सगळं होऊन तुम्ही. अरे हो, ऐकून घ्या. एकदम गरम भात खाऊ नका. त्याला हप्ता द्या, वाटेल चालू ठेवा, नंतर अंदाज घ्या त्याची वट किती आहे, त्याचे हात कुठपर्यंत पोचलेत, तो काय करू शकतो. नंतर त्याला हप्ता द्यायचं का नाही तर ठरवा. त्याने शेटिंग कुठल्या मोठ्या बाईबरोबर केलं असेल तर पुढं तुम्हाला हप्ता द्यावा लागणार. पण त्याचं शेटिंग चिरकुड बाईबरोबर केलं असेल तर त्याच्यापेक्षा मोठ्या बाईला त्याच्या अंगावर थोडा गप्प बसेल. तेव्हा आता त्याला नडू नका, कारण त्याच्या वेरियामध्ये त्याला लोक घाबरतात. तर त्याच्या वेरियामध्ये जाऊन तुम्ही डारकळी फोडू नका. त्याला म्हणावं, बाबा तू मोठा, काय बिघडत नाही असं म्हणलेलं. खरं तर मला पटतंय तात्यांचं. नशीब एवढ्या वर्षानंतर पटले ना. सोनबाई, पूजा घाला इकडं. नाही तात्या, मलाही तुमचं म्हणणं पटलंय. हा म्हणजे काय, मुंबई म्हणून सल्ला दिला. तुझगाव असताना त्यातले 10-15 पक्क्या शेतामध्ये ढेकळा पोडायला ठेवले असते. सांगा त्याला काय वाटायची. मला तात्यांचं म्हणणं पटतंय, कारण तो भाई काय करू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. हा, आणि यापुढे ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान परवडणारच नाही आपल्याला. त्यामुळे आपण एक काम करूयात, सरळ 10,000 रुपये देऊन टाकू. पुढचं पुढे बघूयात.